पोळा तर भरला पण झाल्या तिच्या दोन बैलाच्या कुस्त्या. तर काय म्हणता मंडळी, तर कशा? तर सर्वात आधी शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या भावाची अर्ध्या रस्त्यात गाडी बंद पडली ना रे बा. तर तो गेलता सौदा आणायला, पण अर्ध्या रस्त्यात त्याची इलेक्ट्रिक गाडी बंद पडली ना. झालं असं की गाडीतली चार्जिंगच संपली होती ना. मग काय आपल्याला लावता फोन, तू म्हणे आपल्या गाडीतली चार्जिंग संपली. मग काय घरून आपण गाडी घेतली, मग आलो डायरेक्टली अवध्या रोडवर. घरून तर आपण दोर आणलाच होता. मग काय गाडीला मस्त बांधला, मग डायरेक्टली निघालो मग घराकडे. घरी आल्याबरोबर पहिले बैलाची केली मस्त आंघोळ. बैलाची आंघोळ करून मस्त बैलेले सजून डायरेक्टली आलो आपण बाहेर. आल्याबरोबर पहिले ओम्यापाशी दिला पण बैल. ओम्याला म्हटलं तू बैल धर, तोपर्यंत मी 4-5 व्हिडिओ काढतो. पाहतो की काय वैभव पण आलता ना बैल घेऊन. थोड्या वेळात किशोर भाऊचं पण आगमन झालं ना. खालून तो व्हिडिओ काही बरोबर येत नाही जात जाय. मग काय डायरेक्ट धसलो ना घराच्या वर. मग काय वरून मस्त एक व्हिडिओ काढला, चांगलाच नजारा दिसत जाणार बैलपोळाचा. मग काय थोड्या वेळाने बैलपोळा सुटला. अथून जायचं होतं आपल्याला डायरेक्ट मंदिरावर दर्शन घ्यायसाठी. मग काय आपण डायरेक्टली निघालो तिथून. सर्व बैल तर समोरच गेलते, आपण गेलो मस्त आरामशी मागं. आपण म्हणतात गेलो असतो की नाही आपल्याच मला चेंदा झाला असता. तिथून डायरेक्टली आलो आपण मंदिरावर येऊन पाहतो का हर्षा पण आला. अख्ख्या गावाच्या जोड्या सर्व मंदिरं येणं चालू होत्या. मग मस्त मंदिरावरचा पण बघून एक चांगला व्हिडिओ काढून घेतला. पाहतो की कडक ऊन तपत जाणार रे बा. दरवर्षी तर पाणीच येत असते, पण यावर ऊन कशी तपत आहे हे समजत नाहीये. पाणी आलं असतं ना खतरनाक मजा आली असती. थोड्या वेळाने पूजा होऊन सर्व निघाले आपल्या घरी. पूजा तर झाली, पण बैल असे खतरनाक निघाले ना घरी, अरे काय सांगा तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ते नक्की सांगा. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो.